नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी दिल्लीमधून. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर विद्यार्थी ठाण मांडून बसलेले आहेत आणि आज त्यांच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये विद्यार्थी प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे सोनम वांगचुक यांचं रुग्णालयामध्ये उपोषण सुरू आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा आता 26वा दिवस आहे. दरम्यान सरकारनं 5 तासात केवळ 10 मिनिटं चर्चा केली आहे आणि हे सरकार वेळकाढूपणा करत असल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलंय. तर आता चर्चेसाठी सरकारला जंतर मंतरवरच यावं लागणार आहे असंही दिपके यांनी म्हटलंय. त्यामुळे आज दिल्लीतल्या काय नेमक्या सगळ्या घडामोडी आहेत यावर आपलं बारीक लक्ष आहे. आमचे विविध प्रतिनिधी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. तर दुसरी मोठी बातमी मुंबईमधून आहे. विद्यार्थ्यांसाठी आता ठाकरे बंधू मैदानात उतरलेत. आज राज ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विद्यार्थी आंदोलनाबाबत राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्याचबरोबर आज ठाण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचं आंदोलन होणार आहे. उद्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी ज्युनियर ठाकरे तिरंगा रॅली काढणार आहेत. त्यामुळे काय नेमक्या मुंबईतल्या सगळ्या आंदोलनाच्या मोर्चा संदर्भातल्या घडामोडी आहेत त्या आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि तिसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी ती म्हणजे राज्यातल्या सर्वदूर पसरलेल्या पावसासंदर्भातली. सध्या राज्यात सर्वत्र जोरधारा कोसळत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून राज्यातल्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. बळीराजा आता सुखावलाय. दरम्यान नाशिक आणि पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे मात्र जनजीवन विस्कळीत झालंय. पालघरमध्ये जोरदार पाऊस आहे. रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तर इकडे नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या आता कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय. आणि त्याचबरोबर शहरातल्या काही ठिकाणी पडझडीचं सुद्धा घटना घडल्यात. त्यामुळे नुकसानही काही ठिकाणी झाल्याचं दिसतंय. त्यामुळे या सगळ्या सविस्तर बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत.